तर तुम्ही बघू शकता ही बघा माझी भावाची बायको मच्छी साफ करते. मासे हे गावचे मासे आहेत. तर तुम्ही बघू शकता ही बघा मांजर पण बघा तुम्ही ही बघा वळवळते, साफ करायला देत नाही आहे. हे बघा खूप हे असतात. तुम्ही बघू शकता हे बघा माझ्या भावाची बायको ते मासे सुसुरीत असतात म्हणून हे बघा रका लावून साफ करते. तर पहिलं त्याचं जे हे असतं ना पिसं काय साईडला असतं ते कापून घेते. बघा हे एकदम कडक असतं. ह्या बाजूने कापता, उलट्या बाजूने काप, मध्ये काप. आता कापून घेते. नंतर तुम्हाला मी ती भिंगा काढते वेळी दाखवतो. तर तुम्ही बघू शकता ही बघा अशी भिंग काढावी लागतात. हे बघा अशी भिंग विळीवर अशी काढतात. हे बघा असं खरडवायचं. खरडवल्यानंतर ते बघा निघतात भिंग खाली बघा पडतायत. या पद्धतीने मी हे सर्व मासे साफ करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता हे बघा डोकं त्याचं खूप कडक असतं. तर आम्ही डोक्यावरूनच कापतोय. कधी कधी आपण डोकं पण चार बनवू शकतो डोक्याचं. पण हे बघा मी डोकं कापून टाकते. तर विळी लागत नाही एवढं कडक आहे मासा. हे बघा दोन्ही साईडने कापून घेते पहिलं. हे बघा हे काढून टाकतो आम्ही. अर्ध काढून बरोबर. हां बघू शकता हे बघा 3 तुकडे गेले आम्ही, तरी पण हे बघा मस्तपैकी मोठे 3 तुकडे पडलेले आहे. तर तुम्ही याचे 3 पीस बनवू शकता. हे बघा किंवा 3 तुकडे करा एकदम मालवणी पद्धतीमध्ये. मग पोटवर परत तिकडनं काढा आणि शेपूट भाजायला ठेवता. हे बघा छानपैकी दाखव. आता 3 तुकडे पडले चांगलं पोटात असेल बघ तर दाखव. काय बघू शकता ही बघा शेपडी पण कापून घेतली. आणि आता मध्ये मी थोडं हे फ्राय करणार आहे. तर मध्ये हे बघा खाचा मारून घेते असं किंवा असं कापून घेते मध्ये मसाला लागला पाहिजे म्हणून. तर तुम्ही बघू शकता हे बघा असं 3 वेळा कापून घेतलं. तर आता मसाला छानपैकी लागेल म्हणून. ते बघा या पद्धतीनेच मी आता हे सर्व मासे कापून घेते. रका लावून कापायचे आहेत. रका लावल्यामुळे ते निष्ठत नाही हातातून. बघू शकता हे बघा मच्छी सर्व साफ करून झाली आहे. आता स्वच्छ त्याला आम्ही धुवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे बघा मच्छी आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला. साफ करून झालेली आहे. एकाचे आम्ही 3 पीस केलेत. आता स्वच्छ धुवून हे तर तुम्ही बघू शकता ही बघा मच्छी साफ झालेली आहे. बघा स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतली आम्ही. हे बघा या पद्धतीने व्यवस्थित अशी साफ केली आहे. आता मी थोडी फ्राय करण्यासाठी बघा दुसऱ्या प्लेटीमध्ये काढून घेते. हे बघा शेपट्या आहेत त्या घेतल्या आहेत. हे बघा ही मच्छी खूप चवीला असते असं म्हणतात सर्वजण. तर तुम्ही बघू शकता ही बघा माशाची अंडी आहे. ही अंडी साईडला ठेवली आम्ही, नंतर मसाला लावून बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हे बघा हळद घालून घेतली. तर तुम्ही बघू शकता हे बघा मी 1 ते 1.5 चमचा लाल मसाला घालून घेतला आहे. कमी 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 बस. बघू शकता हे बघा हळद घातली आहे एवढंच आम्ही घालणार आहे. आणि आता हे बघा कोकम मी 4-5 पाण्यामध्ये घातली होती. ती आता हे बघा एकदम असं मळून घेतली आहेत कोकमं. आणि तो आता रस घालून घेणार आहे. हा बघा कोकमाचा रस किंवा आगूळ वापरला तरी चालेल. हे बघा कोकम पाण्यामध्ये भिजून ठेवायचं अर्धा तास आणि व्यवस्थित असं लावून घ्यायचं म्हणजे आंबट व्यवस्थित मच्छी बनते. हे बघा चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. टाक पूर्ण टाक. हां मच्छीला लावून घेऊया बघा छानपैकी असं. आणि मी लावून 1 ते 1.5 तास ठेवून देणार आहे कारण मच्छीला व्यवस्थित लागला पाहिजे म्हणून मसाला. आणि तुम्ही बघू शकता हे बघा या टकल्या आहेत. त्या टकल्यांचं मी सार बनवून घेणार आहे. हे बघा तर आता साराची तयारी करूया. तुम्ही बघू शकता हे बघा मच्छीच्या सारासाठी मी या बघा मिरच्या घेतल्या आहेत. 8 ते 10 मिरच्या घेतल्या आहेत. 1 चमचा धने आणि 4 लसूण पाकळ्या मिक्सरला लावून घेते. नंतर खोबरं लावणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे बघा मी 2 कांदे चिरून घेतले आहेत आणि हे बघा भांड्यामध्ये मिक्सरच्या घालून घेतले. आता मी खोबरं घालून घेते. हे बघा मी खोबरं घालून घेते. खोबरं मी 1 वळा किसून घेतलं आहे नारळाचं आणि त्याचा वापर करणार आहे. बघा 1 वळा खोबरं आहे. आता तुम्ही बघू शकता खोबरं आणि कांदा आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. बघू शकता हे बघा चुलीवर भांडं ठेवलं आहे. त्यामध्ये बघा 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला. इथे तर तुम्ही बघू शकता हे बघा मच्छीच्या सारासाठी आम्ही वाटण लावून घेतलं आहे. कांदा खोबरं मिरची धने घातले होते आणि लसूण घातली होती आणि हे बघा वाटण तयार झालं आहे. त्यामध्येच आता हे बघा मच्छी घालून घेणार आहे आम्ही. हे बघा शकता हे बघा मच्छी घालून घेतली आणि मच्छीला असं आपल्याला चटणी लावून घ्यायची आहे. बघा मी डोकं होतं मच्छीचं त्याचे सार बनवणार आहे. डोक्याचं 5 ते 7 कढीपत्त्याची पानं घालून घेते. पानं छोटी होती. तर तुम्ही बघू शकता हे बघा फोडणी
झालेली आहे, लसूण आणि कढीपत्ता. आता त्यामध्ये बघा अशी मच्छी घालून घ्यायची आहे सर्व. तर तुम्ही बघू शकता हे बघा मच्छी घातली मी आणि असं ढवळून घ्यायचं आहे. जास्त ढवळायचं नाही आपल्याला. हे बघा आणि हे बघा टोपामध्ये वाटण राहिलं आहे त्यामध्येच पाणी घालून मी घालून घेणार आहे. मला एकदम सुकं बनवायचं आहे मच्छीचं. ते बघा पाणी घालून घेतलं. आता आपण हे बघा व्यवस्थित ढवळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता हे बघा आपण फोडणीला घालून झाली मच्छी. आता आपण शिजायला देऊया. त्याला शिजायला 15 ते 20 मिनिटं लागतील. तर तुम्ही बघू शकता हे बघा साराला मस्तपैकी असा कड आलेला आहे आणि तुम्हाला मी ढवळून दाखवते बघा. तर त्यामध्ये हळद घातली नाही. आता मी जरा हळद घालून घेते, विसरली होती. तर तुम्ही हे बघा बघू शकता 4 ते 5 आपल्याला कोकम घालून घ्यायचं आहे. कोकम घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हे बघा हळद घालायला विसरली होती, आता हळद घालून घेतली. हे बघा चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि एक उकळी काढून घेऊया. ही मच्छी लवकर शिजते तर आपल्याला जास्त हलवत राहायचं नाही आहे. हे बघा कशी. तर तुम्ही बघू शकता हे बघा मच्छीचं सार बनून तयार झालेलं आहे आणि हे बघा छानपैकी असं गावची मच्छी आहे ही. बघा चुलीवरचं सार बनून तयार झाले. तर आता तुम्ही बघू शकता हे बघा मी इथे रवा घेतला आहे 2 ते 3 चमचे आणि इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे सर्व मिक्स करून आपल्याला मच्छीला लावायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे बघा 1 चमचा मसाला घालून घेतला आहे आणि ही गावची मच्छी आहे आता आपल्याला फ्राय करायची आहे. तर इथे बघा तुम्ही पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे. तेल तापलं आहे खूप. ते बघा मच्छी मी मसाला लावून ठेवला होता 1 ते 1.5 तास झाला आहे आणि छानपैकी असा मसाला मच्छीला लागलेला आहे. हे बघा. तर आता आपण भाजवायला सुरुवात करूया मच्छी. तर तुम्ही बघू शकता हे बघा असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मच्छी. तर तुम्ही बघू शकता ही बघा मच्छी आपली फ्राय झालेली आहे आणि मच्छीचं सार पण झालेलं आहे तयार. ते तुम्ही बघू शकता हे बघा फोटो काढून. गावची मच्छी तयार झाली आहे. काढलं